50-30-20 हा जो काही बचतीचा नियम आहे तो नियम काय सांगतो, तो नियम वापरल्यानंतर त्याचा काय फायदा होतो आपल्या आयुष्यामध्ये, तो नियम कसा फॉलो करायचा, इम्प्लिमेंट करायचा, एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास पिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत मराठी शेअर मार्केटच्या एका नवीन फायनान्शियल व्हिडिओमध्ये. नवीन असताल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशन ऑन असं क्लिक करून घ्या. या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपण ऐकलेलं आहे 50-30-20 हा जो काही रूल आहे, रूल ऑफ द मनी आहे, हे आपण बऱ्याच वेळेला ऐकलं आहे. परंतु हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इम्प्लिमेंट कसं करायचं हेच आपल्याला माहित नसतं. आपल्याला हे रूल समजतो, रूलचं महत्त्व काय हे देखील आपल्याला समजतं, फक्त इम्प्लिमेंट करता येत नाही आपल्याला. तर हे इम्प्लिमेंट कसं करायचं आहे सिंपल 3 स्टेपमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. सुरुवातीला या ठिकाणी काही गैरसमज आहेत ते मी तुम्हाला दूर करणार आहे. सर्वात मोठा गैरसमज हा आहे, जो व्यक्ती बिझनेस करतो तोच या ठिकाणी श्रीमंत होतो. हे बिलकुल चुकीचं आहे. या ठिकाणी तुम्ही सॅलरीड पर्सन असताल किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून रेग्युलर इन्कम येत असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही रिच बनू शकता, श्रीमंत बनू शकता. फक्त एकच कंडिशन नेसेसरी आहे, फायनान्शियल डिसिप्लिन. जे काय आर्थिक शिस्त आहे ती सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला पैसे येतात कुठून, पैसे जातात कुठून, हे जे काय बजेटिंग आहे हे तुम्हाला जमलेलं पाहिजे. तसेच तुम्हाला लवकरात लवकर गुंतवणूक सुद्धा करायला शिकलं पाहिजे. लवकरात लवकर गुंतवणूक केल्यामुळे काय फायदा होतो, कंपाऊंडिंग साठी त्याला लॉंग रन मध्ये वेळ भेटतो. याचा फायदा पुढे येणाऱ्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये आपल्याला दिसून येतो. जेवढी आपल्याला 15-20 वर्षानंतर जेवढी आपल्याला सॅलरी येणार आहे त्या सॅलरीपेक्षा जास्त जेवढा आपण पैसा गुंतवलेला आहे त्याच्यातून आपल्याला इंटरेस्ट येत असेल. मग या ठिकाणी अजून एक सगळ्यात मोठा प्रश्न तयार होतो की सर, जर आम्ही 10,000, 15,000, 20,000 रुपये जर कमवत असताल, एवढाच आमचा पगार असेल, तर हा जो काही 50-30-20 चा नियम आहे तो कसा इम्प्लिमेंट करायचा तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम आजपर्यंत आपण काय करत आलेलो आहोत, आपल्याला पेमेंट क्रेडिट झाली, मग ते पगार असो किंवा कुठलं काय इन्कम असो, आपल्याला क्रेडिट झाले आपण काय करतो, पगार आल्या तो खर्च करतो आणि खर्च करून जे काही उरलेले पैसे असतील तेव्हा आपण विचार करतो की सेव्ह करू किंवा इन्व्हेस्ट करू. परंतु आजपासून आपल्याला तो फॉर्म्युला आहे तो बदलायचा आहे. मग काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी जेव्हाही आपल्याला पेमेंट येते त्या पेमेंट मधील काही ठराविक भाग पहा, खर्चाच्या अगोदर पेमेंट आला की त्याच्यातील काही ठराविक भाग आपल्याला ऑलरेडी बाजूला काढून ठेवायचा आहे आणि मग जो भाग उरेल पेमेंट मधील तो भाग आपण खर्चासाठी वापरणार आहोत. सर्वप्रथम आपण एक उदाहरण घेऊया. 50-30-20 हा जो काही रूल आहे त्याच्यासाठी एक ए नावाचा एक पर्सन आहे ज्याला पगार आहे 10,000 रुपये. त्याची बाकी कुठलीच इन्कम नाहीये, फक्त 10,000 रुपये दर महिन्याला त्याला 30 तारखेला अकाउंटला येतात. आता या 10,000 मध्ये त्यानं 50-30-20 चा रूल कसा बसवायचा. सर्वप्रथम आपण काय शिकलं, 50% हे आपल्याला कुठे टाकायचे आहेत, युअर नीड्स मध्ये, म्हणजे तुमच्या ज्या काही गरजा आहेत ज्या की तुम्हाला करणं गरजेचंच आहे अशा गरजांमध्ये 50% आपला पगार टाकायचा आहे. मग आपण ए माणसाचा पगार किती धरला होता, 10,000 रुपये धरला होता, त्याचं 50% किती होतं तर 5,000 रुपये. आता हे 5,000 रुपये आपल्याला कुठे कुठे वापरायचे आहेत, तर घरातील आपली काही महत्वाची कामे असतील तिथे वापरायचे आहेत, आपल्याला ऑफिसला किंवा कामाच्या ठिकाणी ये जा करायचं आहे तर जे काही वाहतुकीचा खर्च आहे तो वाहतुकीचा खर्च तर गरज आहे तर ते नीड्स मध्ये येतं तर त्या ठिकाणी वापरायचं आहे. इन्शुरन्स ही नीड आहे, गरज आहे. घरातील जो काही किराणा असतो, सामान असतं, राशन असतं, याच्यासाठी पैसा लागतो. कोणी आजारी पडतं तर त्याच्या गोळ्या औषधासाठी पैसा लागतो. तसेच घरातील जे काही लाईट बिल आहे, पाण्याचं बिल आहे, गॅसचं बिल आहे, या सर्व गोष्टी काय झाल्या तर या सर्व गोष्टी गरजा झाल्या. तर 5,000 रुपयामध्येच एवढ्याच ब्रॅकेटमध्ये आपल्या या सगळ्या गोष्टी बसल्या पाहिजेत. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडेल की सर 5,000 मध्ये तर आमचं भागत नाही, तर मग या ठिकाणी परत तुम्हाला दोनच ऑप्शन येतात. एक तर तुम्हाला तुमचं इन्कम वाढवावं लागतं किंवा तुमचा जो काही एक्स्ट्रा वाही खर्च आहे तो या ठिकाणी तुम्हाला कमी करावा लागतो. हे झालं पहिला रूल 50%चा. दुसरा रूल काय आहे, 30%. 50%चं क्लिअर झालं. आता 30%, आता जो काही ए माणूस होता ज्याला 10,000 रुपये पेमेंट होता त्याने 50% कशासाठी यूज केले, नीड्ससाठी यूज केले, त्याच्या गरजासाठी यूज केले. आता राहिले 50%, तर त्या 50 मधील 30% हे या ठिकाणी त्यानं वॉन्ट्स साठी यूज करायचे आहेत. म्हणजे त्याच्या ज्या काही इच्छा असतील, इच्छा आकांक्षा असतील, बरोबर की त्याचे जे काही स्वप्न असतील त्याच्यासाठी हे 30% वापरायचे आहेत. म्हणजे कसं, जर समजा त्याला कधी बाहेर जेवायला जायचं आहे, कधी कुठल्या मूवीला जायचं आहे, कधी मित्रांसोबत पार्टी करायची आहे किंवा त्याला कधी काय फन टेक गॅजेट्स घ्यायचे आहेत जसं की मोबाईल, टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप, अशा प्रकारच्या गोष्टी, या सर्व गोष्टी तुम्हाला 30%च्या ब्रॅकेटमध्ये आणायच्या आहेत. पहिली गोष्ट आपण पाहिली 50%, ज्याच्यामध्ये तुमच्या फक्त गरजा भागतील, ज्या गरजा तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्याच गरजा तुम्हाला त्या 50%च्या ब्रॅकेटमध्ये घ्यायच्या आहेत. दुसरं ब्रॅकेट पाहिलं 30%चं,
30% मध्ये तुमच्या फक्त इच्छा आकांक्षा येतील, त्याच्यासाठीच हे 30% वाचायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ज्याच्यासाठी आपण हा 50-30-20 हा रूल बनवलाय, तो म्हणजे या ठिकाणी युअर फायनान्शियल फ्युचर. म्हणजेच जो पण तुम्हाला पैसा येतो, जसं की या ए पर्सनला 10,000 रुपये येतात, त्यानं काय करायचं, त्या 10,000 मधील दर महिन्याला 20% हे कंपल्सरी सेव्ह करायचे आहेत. आणि आपण उदाहरण काय पाहिलं होतं, जेव्हाही तुम्हाला पेमेंट येते, पेमेंट आल्या आल्या त्या पेमेंट मधील 20%, जसं की या उदाहरणामध्ये 10,000चे 20% होतात 2,000 रुपये. तर 2,000 रुपये कंपल्सरी तुम्हाला ईच अँड एव्हरी मंथला बाजूला सेव्ह करायचे आहेत. मग ते सेव्ह कुठे करायचे, मग तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टाकू शकता, स्टॉक मार्केटमध्ये टाकू शकता, PPF अकाउंटला टाकू शकता. अशा प्रकारे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याच्यावरती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मग या ठिकाणी परत शेवटी एक प्रश्न क्रिएट होतो की सर 2,000 रुपयांना आम्हाला श्रीमंत बनता येईल का? आता एका उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की 2,000 रुपयामधून आपण किती कॉर्पस तयार करू शकतो. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण SIP कॅल्क्युलेटर वरती आलेला आहे. जे काही फ्रिक्वेन्सी ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे ते आपण मंथली ठेवलेलं आहे. आपण मंथली आपण किती सेव्ह करतोय, 10,000 पेमेंट असताना 20%, म्हणजे मंथली आपले 2,000 सेव्ह होईल. या ठिकाणी एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न पर एनम, म्हणजे वर्षाकाठी आपल्याला इंटरेस्ट किती पकडायचा आहे, तर इंटरेस्ट आपल्याला 15% पकडायचा आहे. हे 15% कुठे भेटतात, कसे भेटतात, याच्यावरती मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जो काही टेन्युअर आहे, किती वर्षापर्यंत आपल्याला सेव्ह करायचे आहेत, आपल्याला कमीत कमी 30 वर्षापर्यंत सेव्ह करायचे आहेत. 30 वर्षानंतर जे काही आपलं कॉर्पस तयार होणार आहे ते किती होणार आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, 1.4 कोटी. तुम्ही काळजीपूर्वक आहे का, या ठिकाणी आपण 15% रेट घेतलेला आहे, इंटरेस्ट रेट. हा कुठे भेटतो, तर तुम्ही नॉर्मली निफ्टी 50च्या इंडेक्स फंड मध्ये जरी पैसे टाकले तर आजपर्यंतचा इतिहास जर आपण या ठिकाणी पाहिला तर मिनिमम 15% हा इंडेक्स फंडनेच दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कसल्याच प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाहीये. निफ्टी 50 या 50 कंपन्यांचा मिळून एक इंडेक्स असतो, त्याला बोलतात निफ्टी बीज. तर त्याच्यामध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्ट केले 2,000 रुपये मागील वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये, तर ऑटोमॅटिकली तुमचे जवळपास 1.5 कोटी कॉर्पस तयार झाला असता. इथून पुढेही जे काही आपलं इंडियाचं फ्युचर आहे, इंडियाची जी काही ग्रोथ आहे ती इन्क्रीजच होणार आहे. त्याच्यामुळे इथून पुढे सुद्धा 15% भेटायला काही अडचण नाहीये. वेगवेगळे म्युच्युअल फंड सुद्धा आहेत जे की 12% ते 15% अशा प्रकारे ॲव्हरेज सरासरी हे अॅन्युअल रिटर्न देतात. तर 30 वर्ष, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, जेवढं जास्त काळ तुम्ही पैसा गुंतवून ठेवताल तेवढाच जास्ती कंपाऊंडिंग व्हायला त्याला टाइम भेटतो. तर या ठिकाणी टोटल जर आपण या ठिकाणी डिपॉझिट किती केलं 30 वर्षामध्ये, 2,000 रुपये, तर 7,20,000 रुपयेच आपण डिपॉझिट केले. परंतु कंपाऊंडिंगचा इफेक्ट होऊन तो कॉर्पस तयार किती झाला, 1,40,19,641 रुपये झाला. ही गोष्ट केव्हा होते, जेव्हा तुम्ही डिसिप्लिन मोड मध्ये ईच अँड एव्हरी मंथला 2,000 रुपयाची SIP करताल. क्लिअर झाली गोष्ट. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जो काही 50-30-20 हा रूल होता तो मध्ये पाहिला. त्याच्यावरती आपण नजर टाकूया. 50% आपल्याला ठेवायचे आहेत जे काही आपल्या गरजा आहेत त्या गरजासाठी, 30% ठेवायचे आहेत आपल्याला जे काही आपल्या इच्छा आकांक्षा असतील त्याच्यासाठी, आणि 20% हे कंपल्सरी सेव्ह करायचे आहेत फॉर फ्युचर पर्पजसाठी. या ठिकाणी उदाहरण घेतलं होतं आपण 10,000 रुपयाचं, याच्यामध्ये 50% म्हणजे 5,000 रुपये गेले आपल्या गरजांसाठी, 3,000 रुपये गेले आपल्या इच्छा आकांक्षासाठी, आणि 2,000 रुपये प्रत्येक महिन्याला गेले इन्व्हेस्टिंगसाठी. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. हा जो काही इनिशिएटिव्ह आपण सुरू केलाय मराठी भाषेतील आपल्या मराठी लोकांसाठी, हा आवडत असेल तर नक्की या ठिकाणी हा जो काही व्हिडिओ आहे तो जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि चॅनलला तुम्ही पहिल्यांदा जर भेट दिली असेल तर चॅनलला अवश्य तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. भेटूया पुढच्या एका फायनान्शियल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.